नमो बुद्धाय, जय भीम. काल दिव्याची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये दिव्याने अशा-अशा गोष्टी सांगितल्या जे काफी सरप्रायझिंग होती, ज्या गोष्टी मला माहीत सुद्धा नव्हत्या आणि ॲज अ ऑडियन्स म्हणून माहीत सुद्धा नव्हत्या आणि असे-असे नॅरेटिव्ह, अशा-अशा गोष्टी आणि असे-असे स्टेटमेंट्स दिव्याने सांगितले आहे, की ज्याबद्दल जे बिग बॉसची इमेज होती, जे बिग बॉस म्हणून आपण बघायचो, की न्यायप्रिय मतलब खूप इक्वली वागवणारा, खूप चांगला, ते सर्व गोष्टी खोट्या ठरलेल्या आहेत. मतलब अशा-अशा गोष्टी आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेली होती, की 24 घंटा पूर्ण हा रेकॉर्ड करते आणि आपल्याला फक्त 1 घंट्याचा एपिसोड दाखवते. परंतु 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये त्याच गोष्टी दाखवते, ज्या फक्त त्याला कामाच्या आहेत. म्हणजे टास्क असो, टी-आर-पी गेन करणे, भांडण असणे, वाईट बोलणे, गॉसिप्स ह्या गोष्टी दाखवते. बट बिहाइंड ऑफ 23 घंटे काय होते? ॲक्चुअली लोकं काय करतात? ॲक्चुअली लोकं काय बोलतात? ह्या सर्व गोष्टीचं कारण काय आहे? हे सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या गेलं जात नाहीये. फक्त ऑडियन्स का बघतील? ऑडियन्सला का आवडते? ऑडियन्सला का मशाला आवडते? आणि बिग बॉस मतलब माझी इमेज ॲज अ बिग बॉस माझी इमेज कशी चांगली राहील? मी कशा न्यायप्रिय दिसेल, कशी लोकांना आवडेल, हा असा सर्व त्याचा पूर्ण खेळ असते. परंतु बिहाइंड ऑफ गोष्टी मी वारंवार सर्वांना म्हणत होती, की ज्या ॲक्चुअली गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर आलेल्या नाहीयेत आणि दिव्याने जेव्हा प्रेस कॉन्फरन्स ठेवली त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि बिग बॉसचा खरा चेहरा काय आहे ते आत्ता आपल्याला कळलेला आहे. आता सर्वात मोठा इम्पोर्टंट मुद्दा असा आहे, की वारंवार एकच गोष्टी आणि खूप हायलाइट गोष्टी केल्या आहेत. ते म्हणजे की दिव्याने धमकी दिली आहे, दिव्याने धमकी दिली आहे, तलवार हातात घेते, सरकार आहे, मी खूप ॲरोगन्स आहे तिच्यामध्ये. पण ॲक्चुअली बिहाइंड ऑफ द स्टोरीमध्ये काय घडलेलं आहे आणि ज्या गोष्टी मी सांगत होती, की असं झालं, तसं झालं, ते आता आपल्याला खरं सत्य कळलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते. दिव्या वारंवार म्हणत होती 3 हप्त्यापासून किंवा 1 महिना तिथं राहिली ते म्हणत होती. वारंवार म्हणत होती, की बाहेरच्या गोष्टीबद्दल मला बोला नको, वारंवार माझ्या भाषणाबद्दल बोला नको आणि मी बाहेर ज्या पद्धतीने राहते, बाहेर जे मी व्यक्त होते, मी एक वक्ता आहे, मी एक लेखक आहे, एक स्पीकर आहे, मी भाषण देते, शब्दकोश कसे यूज करायचे, शब्दाला ट्विस्ट कसे करायचं, हे माझा खूप साधा म्हणजे चांगली होल्ड आहे शब्दांवर माझे, जे तुम्हाला नाही कळणार, ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही आणि ते वारंवार सर्वांना म्हणत होते, की प्लीज तुम्ही वारंवार ह्या गोष्टी बोला नको. तिने एक एक्झाम्पल सुद्धा दिलं आणि ती म्हणत म्हणत होती, की बिग बॉसचा एक कंटेस्टंट आहे, तो मला वारंवार म्हणत होता, की "तू एवढ्या साऱ्या गोष्टी एक्सप्लेन का करते? मतलब एखादी क्षुल्लकशी गोष्ट आहे, एवढा एक्सप्लेनेशन का देते? इथनं ओव्हर एक्सप्लेनेशन का वगैरे देते?" त्यावर दिव्यानं म्हटलेलं आहे, "मी ह्याच्यावर एक्सप्लेनेशन एवढा का देत आहे, कारण की माझं भाषण आहे. मी भाषण करते. माझी पर्सनॅलिटी भाषणवाली आहे. मी भा भा उत्तर कसं द्यायचं, काय बोलायचं, कशा शब्द कुठं यूज करायचं, मग त्याला ट्विस्ट कसा करायचं, ह्या सर्व गोष्टी माझा खूप अभ्यास झालेला आहे. काफी होल्ड आहे ह्या गोष्टीवर. माझा काफी मत आहे आणि काफी प्रभाव आहे. इफ मी ह्या गोष्टी तुमच्यासमोर म्हणली किंवा एखादी गोष्ट एक्सप्लेन करता किंवा बोलता एखादा शब्द ट्विस्ट झाला आणि माझ्या तो शब्द बाहेर आला आणि त्याचा अर्थ तू गलत समजलीस, तू रॉंग रीतीने आणि चुकी रीतीने घेतलीस, तर आपल्या दोघांमध्ये भांडण होईल, आपल्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल आणि जो तिसरा वर्ग मित्र पूर्ण महाराष्ट्र जो बघत आहे, तो सुद्धा चुकीचा समजेल. परंतु ॲक्चुअल त्या गोष्टीचं महत्त्व काय आहे ते फक्त मला माहीत आहे. म्हणून मी वारंवार आपला एखादा सेंटेन्स असो, वारंवार गोष्टी असो, मी वारंवार एक्सप्लेन करते कारण की ह्या गोष्टी चुकीच्या गेल्या नाही पाहिजेत. तू सुद्धा चुकीची समजली नाही पाहिजेस आणि बाहेरचा जो वर्ग मित्र बघत आहे, बाहेरचा जो महाराष्ट्र बघत आहे, ते सुद्धा चुकीच्या रीतीने समजल्या गेल्या नाही पाहिजे. म्हणून मी वारंवार ह्या गोष्टी एक्सप्लेन करते. तुम्ही बघितल्या असाल 1 महिना दिव्या बिग बॉसच्या हाऊसमध्ये होती. वारंवार तिला फक्त एकाच गोष्टीमुळे नॉमिनेट करत होते, की ती भाषण करते. भाषणाव्यतिरिक्त काही नाही. तिचा नॉर्मल बोलणं पण खूप भाषणसारखा वाटते. भाषण. ऑब्व्हियसली ती एक स्पीकर आहे आणि ते बोलते. तिच्या बोलण्यावर चांगला होल्ड आहे. एखादी व्यक्ती एवढा स्ट्राँग व्यक्तिमत्व आहे, तिची पर्सनॅलिटी आहे, लोकांना इन्स्पायर करते, मोटिव्हेशन करते, तर तिचं जे बोलणं आहे ते इम्पॅक्टफुल असणार आणि भाषण देणे हे काही भाषण येणे पहिली गोष्ट आपण 2 मिनिटाच्या कॅमेरासमोर किंवा आपल्या लहानपणी आपण 2 मिनिटं लोकांसमोर बोलायला भीती वाटत होती आपल्याला, "अरे बापरे! भाषण द्यायचं आहे, कशी देऊ भाषण?" किंवा आपल्या लोकांचं भाषण बोर होते, मग आपल्याला झोप येते. तर एखादा व्यक्ती किंवा एखादी दिव्या म्हणाल, तिच्या भाषणावर एवढा होल्ड आहे, भाषणावर एवढा प्रेम आहे आणि तिच्या भाषण तुम्ही ऐकाल, तर तिच्या भाषण आपल्याला ऐकूशा वाटते, की हां, यार काहीतरी बोलत आहे, काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू बोलत आहे. अशा मतलब तिच्या भाषणावर एवढा चांगला होल्ड आहे ना, ती एवढा चांगला भाषण देते, की ऐकावसं मन करते, की अजून ऐकू वगैरे करून आणि हे मतलब हा जो प्रभुत्व आहे, ह्या ज्या गोष्टीवर आपला होल्ड आहे, हे मिळवणे एवढं ईझी नसते. खूप अभ्यास, खूप सखोल अभ्यास, खूप पुस्तके, खूप ज्ञान जेव्हा हा आपल्याला प्राप्त असते, तेव्हाच एखादा व्यक्ती भाषण देते. तर कोणाला भाषण देते. भाषण देण्यासाठी तेवढा अभ्यास लागते, हे बिग बॉसच्या कंटेस्टंटला माहीत नव्हते. म्हणून वारंवार तिला नॉमिनेट करत होते, की भाषण देते आणि ज्या दिवशी तो टास्क होता पेंट लावायचा, तन्वीने ज्या प्रकारे तिला दिव्याला बोलावलं आणि दिव्याला तिनं हेच म्हटलं, की "तू फक्त भाषण देते, तू दुसऱ्यांना ज्ञान
शिकवत आहेस, की गेम कसा खेळायचा. कालू डॉनला तू म्हणत आहेस, की गेम कसा खेळायचा, फ्रंट फूटला केव्हा यायचा, स्वतःच्या स्टँड वगैरे कसा घ्यायचा. परंतु तन्वी म्हणत होती दिव्याला, की "तू स्वतःच्या स्टँड घेत नाहीयेस, तुला स्वतःचा गेम नाही माहीत, तर दुसऱ्यांना ज्ञान वगैरे देतेस. स्वतःचे मुद्दे नाही क्लिअर, स्वतःचा काही क्लिअर नाही, पण दुसऱ्यांना ज्ञान वगैरे पेलत आहेस" वगैरे, वगैरे अशी ती म्हणत होती. आणि ते तू जे पण बोलते ना, जे पण बोलते असं वाटतं, की तू भाषण देते वगैरे, वगैरे म्हणून. त्यावर दिव्याने शांत रीतीने म्हटलं, की "मी आत्तापर्यंत बाहेरची पर्सनॅलिटी, बाहेरची गोष्ट, बाहेर मी काय करते, बाहेरचा माझा व्यक्तिमत्व, हे मी आत्तापर्यंत बिग बॉस म्हणून दाखवले नाहीये. कारण की बिग बॉस हा एक गेम आहे. ॲज अ खेळाडू म्हणून मी ह्यामध्ये आहे. मी बाहेरच्या एकही गोष्टी आणत नाहीये. माझा कारचा ड्रायव्हर कोण आहे, मग मी कार कोण चालवते, मग मी बाहेर किती भाषण दिली, बाहेर माझ्या कशा गोष्टीवर आंदोलन असतात, कशा गोष्टीवर माझे भाष्य असते, हे मी आत्तापर्यंत तुम्हाला कधी सांगितली आहे का? नाही. तर तुम्ही बघत असाल तर तन्वीने ज्या क्रॉस मतलब बाकींचे सुद्धा भांडण झाले होते, पण त्यांनी बी आरामशीर असा क्रॉस लावला. पण तन्वीने ज्या अग्रेसिव्ह वेनं तिला पेंट लावलं, ते खूप अग्रेसिव्ह होते आणि वारंवार तिला पोक करत होते. आणि वारंवार दिव्या म्हणत होती, की "तुम्ही बाहेरच्या गोष्टी आणा नको. कारण की बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत मी आणली तर तुम्ही मतलब ते तुम्ही समजू शकणार नाही. तुम्ही त्याची पात्रता नाही आहात." आणि दिव्याने सुद्धा हे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं आहे, "एखाद्या व्यक्तीला मला फक्त 2 सेकंड लागतील एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायला, एखाद्या व्यक्तीला हरवायला. टार्गेट करणे म्हणजे एखाद्या गोष्टी जसा दोघांचा डिबेट चालू आहे, दोघांचं कन्व्हर्सेशन चालू आहे आणि बिग बॉसमध्ये तुम्ही बघाल तर खूप कन्व्हर्सेशन चालू असतात एकमेकांमध्ये आणि दुसऱ्यांना शब्दामध्ये कशा पाडायचा आहे, त्याच्यावर शब्द माझे होल्ड कसे राहतील किंवा शब्दाला मी एका भांडणामध्ये मला वर्चस्व कसा निवडायचा आहे किंवा ह्या सर्व गोष्टी मला येतात. कारण की भाष्यावर किंवा शब्दावर माझा चांगला होल्ड आहे आणि मी चांगल्या रीतीने भाष्य करते. म्हणून ती म्हणत होती, की मी 2 मिनिटात लोकांना हरवू शकते आणि भाषणामध्ये आहे. तरी मी लोकांना वारंवार चांगल्या रीतीने समजावत होती, की मला वारंवार पोक करा नको, वारंवार गोष्टी ह्या आणा नको. कारण की मी बाहेरच्या एकही गोष्टी आणत नव्हती. परंतु तिला वारंवार पोक केल्यामुळे ते जेव्हा सर्वजण कंटेस्टंट तिथं उभे होते, तुम्ही बघितले असाल, उभे होते आणि ती समोर गेली आणि तिनं ते म्हटलं, "जर तुम्हाला माझी बाहेरची पर्सनॅलिटी पाहायची असेल, की मी बाहेर कशी राहते." तेव्हा तिनं म्हटलेलं आहे, की "बाहेर मी सरकारसारखी वागते आणि माझ्या हातामध्ये तलवार असते" वगैरे म्हणून. तिनं तो हा सेंटेन्स म्हटला आणि आता ह्याच्यावर लक्ष द्या. तिनं हा सेंटेन्स म्हणलं आणि त्याच्यानंतर आपल्याला दाखवण्यात गेलं आहे, की रुचिता म्हणत आहे, की "तू धमकी देतेस का धमकी देतेस?" त्यावर दिव्या म्हणत आहे, की "मी धमकी देत आहे" वगैरे, वगैरे. आता जो बिग बॉस हा जो पूर्ण सेंटेन्स आहे, जो दिव्या म्हणत होती, तो बिग बॉसने कट केलेला आहे. मतलब वारंवार दिव्या बिग बॉसला ओरडून चिल्लावत होती, की "मला पूर्ण सेंटेन्स बोलू द्या. मी पूर्ण माझं वाक्य कंप्लीट केलेलं गेलं नाहीये. माझा पूर्ण शब्दकोश कंप्लीट केलेला नाहीये. माझा जो भाषण असते पहिलं आसान असते आणि नंतर मी शब्दाला ट्विस्ट करते आखरीमध्ये. जे पण लोकं माझं भाषण ऐकत असतील त्यांना माहीत आहे, की मी शब्दाला आखरीमध्ये ट्विस्ट करते. लोकांना महत्त्व नंतर कळते. तर मला बिग बॉसने पूर्ण बोलू दिलं नाही. वारंवार मी ओरडत होती, की "प्लीज मला बोलू द्या, प्लीज मला बोलू द्या, प्लीज मला बोलू द्या." पण माझं ऐकलं गेलेलं नाही आणि तेवढ्याच गोष्टीला दाखवलं गेलं आणि जे मी ओरडत होती ते सुद्धा क्लिप काढली आणि फक्त तेवढंच गोष्ट दाखवली आणि त्या गोष्टीचं महत्त्व असं कळलं, की लोकांना वाटलं आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला वाटलं, की ही धमकी देत आहे, ही वाईट बोलत आहे, ही खूप चुकीची गोष्ट आहे. पण ॲक्चुअली ही गोष्ट होतीच नाही. मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही. मधातच मला काटलं गेलं आणि मला पूर्ण जे बोलायचं होतं ते अधुरच राहिलं आणि ते क्लिप जेव्हा मी ओरडत होती आणि बिग बॉसला सांगत होती, की वारंवार प्लीज मला बोलू द्या, ते सुद्धा क्लिप दाखवली गेलेली नाहीये. दिव्याने हे सुद्धा म्हटलेलं आहे, की प्राजक्ता, राकेश दादा, करण हे सर्वजण ओमकार सुद्धा तिथं अवेलेबल होता आणि त्यांच्यासोबत माझा डिस्कशन होत होता, कन्व्हर्सेशन होत होता आणि आम्ही बोलतच होतो, की ह्या लोकांना मला प्राजक्ता ताई म्हणत होती, अरे दिव्या, हे त्यांना समजणार नाही तुझे शब्दकोश, शब्दशः गोष्टी हे त्यांना समजणार नाही, तेवढी बुद्धी त्यांच्यामध्ये नाही आहे आणि त्यावरच मी ताईला सुद्धा म्हणत होती, प्राजक्ता ताईला, "हो ताई, मला कळलं, की यांना समजत वगैरे नाही." पण ते वारंवार मला पोक करत होते, त्यामुळे मी हे शब्दकोश यूज वगैरे केली. ह्या सर्व जो कन्व्हर्सेशन आहे, तो बिग बॉसने दाखवले सुद्धा नाही. तुम्ही एपिसोड जाऊन बघाल, असा काही कन्व्हर्सेशन प्राजक्ता आणि राकेश दादा आणि दिव्याचा किंवा ओमकार हे सर्व कन्व्हर्सेशन करत होते. ते कन्व्हर्सेशनची क्लिप दाखवली गेली नाहीये, की त्या कन्व्हर्सेशनमध्ये ॲक्चुअली मी काय बोलली होती, ते स्पष्टीकरण सर्व होतं. ते सुद्धा क्लिप हटवली गेलेली आहे. ते सुद्धा बिग बॉसने दाखवली गेलेली नाहीये. आणि मी जेव्हा कन्फेशन रूममध्ये मला बोलावल्या गेले आणि जेव्हा मी गेली, राकेश दादासोबत तुम्ही बघितले असाल, तर तिथले सुद्धा खूप सारे क्लिप्स कट केलेले आहेत. मी बिग बॉसला एक डायलॉग म्हणून स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केली, की आपण एक डायलॉग म्हटली, की "मी हातामध्ये तलवार धार घेऊन राहते. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे मुलं आहोत. आमच्या खुनामध्ये क्रांती आहे." असा एक डायलॉग तिनं म्हटलं वगैरे होतं. त्यावर ती स्पष्टीकरण देत होती, की ह्याचा मतलब तलवार आहे किंवा माझ्या आहे तर आम्ही धार वगैरे देतो असं वगैरे नसते.
क्रांती मतलब असं असते, की सर्व जातीचे लोकं आहेत. आम्ही सर्वांच्या अन्यायाप्रती किंवा न्यायासाठी आम्ही उभे राहून हा सर्व गोष्टीचा महत्त्व असते. तर जो मी डायलॉग वगैरे अशा प्रकारे तिनं समजवायचा सुद्धा प्रयत्न केला, की तुम्ही मला पूर्ण बोलू दिलं नाहीये आणि अर्धा जे मी बोललेली आहे त्याचा महत्त्व काय होता, तो एक डायलॉग होता, त्या रीतीने कशा मांडलं जातं, हा सर्व गोष्टी होती. मी समजवायचा प्रयत्न केली. एखादा मी भाषण देते, तर भाषणामध्ये शब्दकोश मी ट्विस्ट करते. जर तुम्हाला माहीत असेल लहानपणी आपण शाळेत जातो, आपल्याला एखादा आपण पाठ वाचतो, एखादा महत्त्व वाचतो, एखादा सुविचार वाचतो, त्या गोष्टीचा अर्थ आपल्याला समजत नाही. एखादी स्टोरी वाचतो, कहाणी वाचतो. आपल्याला जेव्हा शिक्षक आपल्याला वर्गामध्ये समजवते, की ह्या गोष्टीचा महत्त्व बाळा असा होता, त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा महत्त्व कळतो. त्याच रीतीने मी बिग बॉसला सांगत होती, की ह्यांना माझ्या गोष्टीचा अर्थ समजला नाहीये. मी ट्विस्ट करून बोललेली आहे आणि मी बिग बॉसला सुद्धा सांगत होती, स्पष्टीकरण देत होती, की हा डायलॉगचा प्रकार आहे. तरीही बिग बॉस माझा ऐकायला रेडी नव्हते आणि बिग बॉसनी माझं ऐकलं सुद्धा नाही. आणि जो मी हा डायलॉग म्हणलेली आहे, तो सुद्धा क्लिपमधून काढलेला गेला आहे. बिग बॉसच्या एपिसोडमध्ये हे सुद्दा दाखवलं गेलेलं नाहीये. दिव्याने अजून एक गोष्ट म्हटलेली आहे आणि ती खूप इम्पोर्टंट आहे. मतलब तुम्ही खरं बघाल बिग बॉसचा किती दोगला चेहरा आहे. बिग बॉसचा किती घाणेरडा चेहरा आहे आणि बिग बॉस किती आपली इमेज किती चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही बघितले असाल एपिसोडमध्ये दिव्या भाऊचा धक्का होणारच होता आणि दिव्याला म्हटलं गेलं, की तुम्ही माफी वगैरे मागितली नाहीये, तर तुम्ही शोच्या बाहेर जा. तुम्ही धमकी दिलेली आहे. ॲक्चुअली ती धमकी होती पण नाही आणि त्या रीतीने तिला असं आपल्याला असं वाटलं, की बिग बॉसने तिला शोच्या बाहेर वगैरे काढलेलं आहे. आपल्याला ॲज अ ऑडियन्स असं दिसलं आणि अशा प्रकारे त्यांनी कट-कूट वगैरे मांडून सर्व गोष्टी रचल्या आणि एका घंट्याचा एपिसोड काढला ज्या रीतीने आणि ज्यावरूनही टी-आर-पी गेन करायच्या कोशिश केल्या दिव्याच्या नावाने आणि तसं दाखवलं की तिला ट्वीट केलं. पण दिव्याने सांगितलं कन्फेशन रूममध्ये मी गेली, तेव्हा मी स्वतः बिग बॉसला म्हटली, की "मला हा शो क्विट करायचा आहे. मी हा शो करणार नाही. कारण की इथं माझ्या गोष्टीला मान नाही आहे. इथं माझ्या गोष्टी ऐकल्या गेलेल्या नाहीयेत आणि मी जे बोललेली आहे ते सुद्धा मला कंप्लीट करू गेलेलं नाहीये." मी खरं सांगते एखादा मनुष्य असेल आपल्या भारताचा म्हणा कुठल्याही जगाचा असो, सर्वांना आपला पूर्ण मत पूर्ण वाक्य कंप्लीट करण्याचा एवढा बेसिक अधिकार सर्वांना आहे. पण साधा बेसिक वाक्य मला कंप्लीट करू दिलं नाही आणि त्या गोष्टीचा महत्त्व अलग समजला आणि त्याला ट्विस्ट केलं आणि आपल्या फक्त कामासाठी, आपल्या टी-आर-पीसाठी यूज केलं गेलं आणि माझ्या इमेज खराब केली, माझ्या गोष्टी खराब केली आणि ज्या ॲक्चुअली गोष्टी कन्फेशन रूममध्ये घडल्या, ॲक्चुअली डिस्कशनमध्ये झाल्या, ॲक्चुअली गोष्टी काय होती हे काहीच दाखवलं गेलेलं नाहीये बिग बॉसमध्ये. दिव्याने स्वतः म्हटलेलं आहे, की जो माझा मुद्दा आहे, माझ्या गोष्टी आहेत किंवा मी कोणाच्या जातीविरुद्ध नाही आहेत. संविधानामध्ये लिहिले आहेत, की सर्व जाती समान आहेत. कोणाला जातीभेद करू नये, ह्या गोष्टी वगैरे करू नये आणि मी त्या गोष्टीला काटेकोर पालन करते आणि जेव्हा भांडण झालं होतं, चोरीचा मुद्दा झालेला होता आणि अनुश्रीने अंडी चोरलेली होती. त्यावर माझा ठाम मत होता, की मी चोरीला सामोरे जाणार नाही. ज्या व्यक्तीने चोरी केलेली आहे, त्या व्यक्तीने चुकीचं केलेलं आहे आणि त्यावर तिनं एक एक्झाम्पल सुद्धा दिलं होतं बिग बॉसच्या एपिसोडमध्ये, की एखादा व्यक्ती खून करून येत आहे आणि तो ॲक्सिडेंटली खून झालेला आहे, असं झालेलं आहे. तो करण्यापेक्षा जो खून झालेलाच आहे ना, ते चूक झालेलीच आहे. तर हे गोष्ट असते आणि मी चुकीला सामोरे जाणार नाही. हे चुकी एखादी गोष्ट चोरी करणे किंवा हे वगैरे गोष्टी माझ्या तत्वामध्ये बसत नाही. म्हणून मी ह्या गोष्टीला ठाम मत होती आणि एखादी त्यातली एक कंटेस्टंट होती, तिला हे गोष्ट समजत नव्हती आणि मी जेव्हा तिला एक्सप्लेन करत होती, की "बघ, संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे, संविधानामध्ये अशा गोष्टी आहेत." तर बिग बॉसचा तिथून आवाज आला, की "दिव्या, तुम्ही संविधान हा नाव तुम्ही यूज नको करा." आणि त्यावर दिव्या म्हटली, की "मी संविधानाचं नाव यूज नाही करत आहे. मी फक्त हिला महत्त्व सांगत आहे, की चोरी म्हणजे चोरी काय असते, अन्याय मतलब अन्याय काय असते." मी फक्त एक्सप्लेन करत होते, थोडासा रेफरन्स सांगत होती. त्यावर बिग बॉस म्हणतात, "तुम्ही मला आता शिकवाल का?" मतलब अशा बिग बॉसनं म्हटलेलं आहे आणि तुम्ही एपिसोड जाऊन बघाल, तर ह्या सर्व ज्या बिग बॉसने म्हटलेल्या गोष्टी आहेत, ह्या एपिसोडमध्ये कट झालेल्या आहेत. बिग बॉसने ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्यांनी म्हटलेल्या आहे, की "मला शिकवाल का? ह्या संविधानाचा यूज नको करा." हे जे आहेत, हे जे छोटे-छोटे क्लिप्स आहेत, हे एपिसोडमध्ये आलेले नाहीयेत. हे आपल्यापासून हाईड केलेल्या गोष्टी आहेत. ॲज अ ऑडियन्स म्हणून हाईड केलेल्या गोष्टी आहेत. दिव्याने हे सुद्धा म्हटलेलं आहे, की जेव्हा राकेश दादा गणेशजीची मूर्ती बनवत होती आणि माझा भाऊ आहे तो, मला खूप प्रेम आहे ॲज अ बहीण-भाऊचा आमचा काय छान बॉन्ड झालेला होता आणि जेव्हा तो मूर्ती बनवत होता, त्याच्या मी बाजूला बसलेली होती आणि छान स्वीकार करत होती. मी कोणताही जातीभेद नव्हती करत. आणि एखादा कार्यक्रम असला तर मी फुल पार्टिसिपेट वगैरे करत होती. सर्व गोष्टीला न्याय देत होती. असं वगैरे काही नाहीये, की मी जातीभेद करते, मी त्या गोष्टीला सहभागी नाही होईन, हा माझ्या तत्वात बसत नाही, असं मी कधीच काही केलं नाही. आणि तिनं आवर्जून हा मुद्दा सुद्धा सांगितला, की जेव्हा गणेश
गणेशजीची जी मूर्ती झालेली होती आणि ज्यावर ते दागिने वगैरे लागलेले होते, ते माझे स्वतःचे दागिने आहेत. मी स्वतः आपले दागिने दिले, तर नटवासाठी, तो छान दिसण्यासाठी वगैरे, वगैरे. तर माझ्यामध्ये कोणामध्ये जातीभेद नाहीये, कोणत्याही गोष्टी जातीभेद नाहीये. पण माझा हाच ठाम मुद्दा आहे, की तुम्ही सर्व गोष्टीला तुम्ही गणेशजीची जेव्हा पूजा वगैरे होती, ह्या सर्व गोष्टीला तुम्ही न्याय वगैरे देता, सर्व धर्मांना तुम्ही इक्वल वगैरे मानतात. तर जेव्हा मी संविधान नाव यूज केली एखाद्या व्यक्तीला समजवण्यासाठी, की संविधानामध्ये हा यूज होते, तर संविधान हा शब्द यूज नको करूस, हा तुम्ही का बरं म्हटलेला आहे? जर तुम्ही सर्व धर्मांना इक्वल मानत आहात, सर्व गोष्टीला धर्माला इक्वल मानत आहात, तर संविधान हा आमच्यासाठी एक खूप मोठा धर्म आहे. संविधानामुळे आम्ही देशामध्ये, शाळेमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये किंवा एखाद्या नोकरीमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमुळे फक्त संविधानामुळे आम्ही आहोत. संविधानामुळे आम्हाला न्याय भेटते. संविधानामुळे लोकांना आम्हाला पैसा भेटते. संविधानामुळे आम्हाला शाळेत जायला भेटते. संविधानामुळे आम्हाला नोकरी भेटतात. संविधानामुळे आम्हाला आरक्षण भेटते आणि संविधानामुळे आम्हाला आमची पैसा नाही. तर संविधान हा आमच्यासाठी धर्म आहे. जसं बाकीच्या लोकांसाठी गणेशजी असो किंवा जे धर्मांना मानतात त्या सर्वांना तुम्ही इक्वल सन्मान देत आहात. तर मी आपल्या धर्माचा किंवा आपल्या ज्या मी धर्मांना मानते त्याला मी संविधान म्हणून फक्त नाव यूज केली. तर तुम्ही त्याला का बरं इक्वली मानत नाही? का बरं इक्वली तुम्ही ते एक्सेप्ट करत नाही? का बरं मला मनाई केलं, की संविधान यूज नको करूस आणि तुम्ही गणेशजीची पूजा करा वगैरे लावला. त्या गोष्टीला तुम्ही मान देत आहात. आय एक्सेप्टेड. तुम्ही देत आहात. मी पण त्या गोष्टीसाठी सहमत आहे. परंतु माझ्या संविधान एखादा नाव मी यूज केली तर त्याला बंदीकार का? हाच दिव्याचा स्ट्रॉंग मुद्दा आहे, की जातीभेद मी नाही करत होती. मी इक्वली जातीभेद आणि सर्व गोष्टी मी पालन करत होती. परंतु बिग बॉस हा डिस्क्रिमिनेशन करत होता, जातीभेद करत होता, की त्यांच्यासाठी ओके, ओके ना आम्ही कधी संविधानाचं नाव घेतला तर तुम्ही तो यूज नको करा. तर हा खरं जातीभेद करणारा बिग बॉस आहे. खूप लोकं म्हणत आहेत अॅट्रॉसिटी दिव्या लावणार आहे, अॅट्रॉसिटी लावणार आहे. कोणाला अॅट्रॉसिटीचा किंवा कायदा किंवा केस माहीत नसेल, तर अॅट्रॉसिटीमध्ये असे-असे मुद्दे येतात. डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन मतलब तुम्ही जातीभेद करता, की तुम्ही ह्या जातीचे आहे म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक आहे. तुम्ही ह्या जातीचे आहे म्हणून तुम्हाला स्पेशल वागणूक आहे. अशा सर्व गोष्टी असतात. फिजिकल, थ्रेट, धमकी, इमेज, इन्सल्ट किंवा जातीवरून काहीतरी ह्या सर्व गोष्टी केसमध्ये किंवा आरोपामध्ये येतात आणि दिव्याने स्वतः म्हटलेलं आहे, की मला गरजच नसते मी हा केस बिग बॉसवर लावा वगैरे, परंतु बिग बॉसने स्वतः डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे. बिग बॉसने स्वतः जातीभेद केलेला आहे, की संविधान माझ्यासाठी धार्मिक असून मी संविधानाची आहे, संविधानामुळे मी बनलेली आहे. संविधान नाव यूज नको करा आणि गणेशजीच्या जेव्हा प्रोग्राम होता, कार्यक्रम होता, तेव्हा इक्वली पूर्ण एपिसोड त्याच्यावर कटला आणि संविधान हा नाव यूज नको करा. तर खरा डिस्क्रिमिनेशन आणि खरा गोष्ट हे तर बिग बॉसनं केलेले आहे. मी काहीच केलेले नाहीये आणि खूप लोकं मला कमेंट करत आहेत, की बडा अॅट्रॉसिटी लावत आहे. तर हे खरं गोष्टी आहे. कारण की बिग बॉसने हे अॅट्रॉसिटी आणि ही अशी परिस्थिती आणलेलं आहे, की मला हा दावा आणि मला हा आरोप बिग बॉसवर लावावा लागणार आहे. कारण की खरा डिस्क्रिमिनेशन बिग बॉसने केलेला आहे. मी केलेला नाहीये. दिव्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा मांडलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला समजून येते, की एका स्त्रीचा सन्मान सुद्धा होत नाही त्या शोमध्ये वगैरे म्हणून. तिनं म्हटलेलं आहे, की एक एपिसोडमध्ये अशी हायलाइट दिली गेलेली आहे, की दिव्या एक इंग्लिश बोलणारी कोंबडी म्हणून, मतलब इंग्लिश बोलणारी कोंबडी अशा बोललं गेलेलं आहे. त्यावर थोडी दिव्या इमोशनल सुद्धा झाली, की आपण अशा देशामध्ये आहोत, अशा संविधानामध्ये, अशा अशा वागणूक, अशा महत्त्वी व्यक्त, अशा मोठ्या-मोठ्या विचारामध्ये आहोत, तरीही स्त्रियांना किती खालचं आणि स्त्रियांना कशा रीतीने उच्चारण करणे, स्त्रियांना मान देणे, स्त्रियांना सन्मान देणे, ह्या गोष्टीमध्ये आपण मागे पडतो, की इंग्लिश बोलणारी कोंबडी हे एक स्त्रियांचा अपमान आहे. हे खरं बोलाल, जेव्हा मला सुद्धा माहीत नव्हतं, की इंग्लिश बोलणारी कोंबडी कोणी म्हणून यूज वगैरे केला. हा किती डिसरिस्पेक्टफुल वाटते, किती इन्सल्टिंग वाटते, किती असं वाटते, की किती घाणेरड्या प्रमाणे कोणाचा यूज केला गेलेला आहे किंवा घाणेरडापणा वाटते, की इंग्लिश बोलणारी कोंबडी एका स्त्रीला असं बोलणं किती चुकीचं वाटतं हे वाक्य आणि किती वाईटपणा प्रकारे तिचं इमेजचे म्हणा किंवा तिच्या बोलभाषावर किती वाईट-वाईट प्रकारे तिचे सर्व गोष्टी ह्या मांडण्या केलेल्या आहेत. आपल्या फक्त टी-आर-पीसाठी गोष्टीसाठी आणि दिव्याने स्वतः म्हटलेलं आहे, की ह्या गोष्टीवर सुद्धा मी तिच्यावर चार्जेस किंवा आरोप लावणार आहे, की भाई इंग्लिश बोलणारी कोंबडी एका स्त्रीचा सन्मान सुद्धा ते करू शकत नाही, असा वगैरे गोष्ट दिव्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेल्या गेल्या. त्यासाठी तलवार ही शाब्दिक आहे, स्वाभिमानी आहे, वैचारिक आहे, अभिमानाची आहे, माझ्याची आहे, मानाची आहे. तीच तलवार घेऊन चालतो. तुम्ही खरं थोडी तलवार घेऊन जाणार संविधानिक देशामध्ये. आणि त्यांनी मला फोर्स केला. मी त्यांना 100 वेळा त्या घरामध्ये सांगितलंय, की मी बाहेरचं बोलणार नाही, कारण तुम्ही तितकं समजण्याच्या दिव्याने सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी म्हटलेली आहे, की संविधान आणि तलवार हे सोबत चालू शकत नाही, असे खूप सारे लोकं म्हणत आहेत. तर दिव्याने म्हटलेलं आहे, की मी संविधानाच्या जातीमध्ये जन्म घेतलेली आहे आणि माझी जन्मभूमी ते शिवाजीची आहे. तर ह्या सर्व गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टी मी हातात घेऊन चालवू शकते. जेव्हा एखाद्या
एखाद्या व्यक्तीवर अन्याय होईल, एखाद्या गोष्टीवर काहीतरी वाईट होईल, तेव्हा ही तलवार चालल्या जाईल. ही तलवार वैचारिक आहे, ही तलवार स्वाभिमानाची आहे, ही तलवार अन्यायाविरुद्ध न्यायाप्रती चालवणारी आहे आणि ही तलवार वैचारिक आहे. अशा तिनं एक्सप्लेन केलेल्या आहे गोष्ट, की ॲक्चुअली तलवार म्हणजे काय असते. जेव्हा तिनं ते धमकी दिलं होतं ना, तुम्ही धमकी, धमकी म्हणता, तेव्हा तिनं म्हटलं नव्हते, की मी बाहेर सरकार म्हणून वागते आणि माझ्या हातामध्ये तलवार असते. तर तलवार कसली तलवार? तलवारचा अर्थ काय असते? हे एक्सप्लेनच करू दिलं नाहीये. तलवार हे वैचारिक असते. तलवार हे म्हणजे अन्यायाविरुद्ध न्यायासाठी ते उचलली गेली तलवार आहे. ह्या गोष्टीचा तो महत्त्व होता. एवढी सिंपल ती गोष्ट होती. आणि दिव्याने हे सुद्धा म्हटलेलं आहे, की मुलींना हातामध्ये बांगड्या घालण्याच्या पहिले माझ्या हातात तलवार दिली गेली आहे. संविधान आहे माझ्यामध्ये वगैरे आणि दिव्या खूप इमोशनल सुद्धा झाली, कारण की खूप लोकांनी तिला सपोर्ट सुद्धा केला आणि तिनं खूप लोकांना धन्यवाद सुद्धा म्हटलं, की ह्या कठीण परिस्थितीमध्ये खूप सारे लोकं वाईट-वाईट तिच्याबद्दल बोलत होते, परंतु खूप सारे लोकं तिला समजत होते, तिला समजवत होते आणि तिला समजलं खूप लोकांनी तिला सपोर्ट वगैरे केला. परंतु जे वाईट वगैरे लोकं आहेत, जिला बॅड कमेंट केला, वाईट-वाईट गोष्टी बोलला, तिच्या दिव्यावर फक्त एकच ठाम आहे, की तुम्ही बिग बॉसला सांगा, की त्या क्लिप्स दाखवा म्हणून. त्या क्लिप्स का बरं हाईड केल्या? त्या क्लिप्स लोकांसमोर का बरं दाखवल्या गेल्या नाहीये? मला नाव बोटं ठेवण्यापहिले त्या लोकांना बिग बॉसला सांगा, की ते क्लिप तुम्ही रिलीज करा. ते क्लिप तुम्ही जगांना दाखवा. तेव्हा लोकांना कळेल, की ॲक्चुअली गोष्ट काय आहे? का बरं त्या गोष्टी हाईड करून ठेवलेल्या आहेत? आणि दिव्याने हे सुद्धा म्हटलं आहे, की सर्व अख्खा महाराष्ट्राला वाटेल, की मी माफी मागावी, पण मी माफी मागणार नाही. कितीही काही झालं, मी माफी मागणार नाही. कारण की मी अन्यायाविरुद्ध माफी मागणार नाही. मी मानाने मरेन, मी स्वाभिमानाने मरेन तरी चालेल. परंतु मी महाराष्ट्राला म्हणा, बिग बॉसला म्हणा, बिग बॉसच्या कंटेस्टंटला मी माफी मागणार नाही. तर हा पूर्ण असा प्रेस कॉन्फरन्स होता. ह्या सर्व गोष्टी होत्या आणि ॲक्चुअली ॲज अ ऑडियन्स मी खरं सांगते, मला सुद्धा वाटलं होतं, की काहीतरी बिहाइंड ऑफ द स्टोरी काहीतरी आहे वेगळा, जे आपल्याला ॲज अ ऑडियन्स म्हणून नाही माहीत आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या, लिटरली मतलब मी सुद्धा इमोशनल झालो, की इंग्लिश बोलणारी कोंबडी, संविधान शब्द यूज नको करा. एवढ्या वाईट-वाईट प्रकार आणि जी धमकी, धमकी, धमकी एवढा काही म्हणत होता, धमकी होतीच नाही. तिला एखादा सुद्धा तिच्या साधा वाक्य कंप्लीट करू दिलं गेलं नाही. तिला इंटरप्ट केलं आणि बिग बॉसने तिला घराच्या बाहेर काढलं नाही, तर बिग बॉसचा शो तिनं स्वतः क्विट केलं आणि किती चांगल्या प्रकारे ह्या बिग बॉसने ह्या सर्व गोष्टीचा फायदा घेतलेला आहे. मी खरं सांगते, मी सुद्धा म्हणत होती, की खूप सारे लोकं म्हणतात डिस्क्रिमिनेशन करत आहे, जातीवादी करत आहे, जातीवादी नको बोलूस, समाजामध्ये वाईट विचार जातात. पण खरं डिस्क्रिमिनेशन तर बिग बॉसनं केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण सेंटेन्स बोलू दिलं नाही आणि मधातच काढलं आणि त्या गोष्टीचा अर्थ वेगळाच दाखवलं आणि तुमच्या आपल्या एपिसोडमध्ये असं कट केलं, की तिनं धमकी दिली वगैरे म्हणून. मेन ज्या गोष्टी आहेत, ते क्लिप्स आहेत तुम्ही काढल्या आणि जे कामाचे आहेत, अशा प्रकारे पूर्ण एपिसोड एडिट केला, की ज्याच्यामध्ये असं दिसेल, की भाई दिव्याने धमकी दिली आहे, दिव्या रॉंग आहे आणि बिग बॉसनं काढलं. बिग बॉस किती न्यायप्रिय आहे, बिग बॉस किती चांगला आहे, बिग बॉस किती स्वाभिमानी आहे, बिग बॉस किती चांगला आहे. परंतु रिअल आणि बिग बॉसचा जो खरा चेहरा आहे, दिव्याने आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे, की खरा चेहरा कसा आहे. मतलब फक्त बिग बॉसने मी खरं सांगेन, बिग बॉस याच्या मागे करण्याचा प्रयत्न किंवा काय हेतू वगैरे असेल, मला असं वाटते बिग बॉसला जेव्हा दिव्या आली होती एक जाती संविधान शब्द यूज नको करू. संविधानाने कोणाला प्रॉब्लेम होऊ शकत नाही मला तरी वाटत नाही. संविधानामुळे आपल्याला सर्व स्वातंत्र्य आहे. आपण जे श्वास सुद्धा घेत आहो ना, ते फक्त संविधानामुळे आहे आणि बिग बॉस सारखा शो म्हणत आहे, की तुम्ही संविधान हा शब्द यूज नको करा. तर तिथं डिस्क्रिमिनेशन येते. तिथंच खूप मोठं डिस्क्रिमिनेशन येते. एखादा गणेशजीचा पूर्ण एपिसोड तुम्ही मतलब पूर्ण एपिसोड तुम्ही 1 घंट्याचा पूर्ण महाराष्ट्राला दाखवला. मूर्ती करणे, मग प्रे करणे, मग आरती करणे, मग ह्या गोष्टी वगैरे सर्व आणि भाऊच्या धक्क्यावर सुद्धा हे बोललं गेलेलं आहे, की किती सुंदर कार्यक्रम केले, जेवण केलंय तुम्ही, मोदक वगैरे केला. हा काही डिस्क्रिमिनेशन नाहीये. एखादा शब्द तुम्ही यूज नाही करू देत आहेत आणि पूर्ण एपिसोड तुम्ही गणेशजीच्या आरतीवर वगैरे गणेशजीच्या पूजेवर तुम्ही काढलेले आहे. दॅट इज अ डिस्क्रिमिनेशन. दॅट इज बाबा हे सर्वात मतलब जे लोकं म्हणत आहेत ना, हे धमकी ॲक्चुअली ही धमकी होतीच नाही. इट इज सच अ बुलशिट. मतलब किती लोकांना मॅनिप्युलेट केला, किती लोकांनी चालाकीने बुद्धू बनवला, की भाई लोकांना असं वाटेल, की दिव्याने अशी धमकी वगैरे दिली. पण दॅट इज ॲक्चुअली नॉट अ धमकी. एखाद्या व्यक्तीला सेंटेन्स कंप्लीट करू दिलेच नाही, तर ते लोकांना मतलब ज्या प्रकारे गेम खेळलेला आहे, बिग बॉसचा खरा चेहरा आणि काळा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आणि दिव्याने सुद्धा न्यायामध्ये याचिका टाकलेली आहे, की ज्या प्रकारे तिची वागणूक आहे, ज्या प्रकारे तिचा अपमान झालेला आहे, ज्या प्रकारे डिस्क्रिमिनेशन झालंय आणि तिने अॅट्रॉसिटी नावाच्या काहीतरी केस वगैरे केलं नाही आणि दॅट्स इट ॲक्चुअली ट्रू. तिने याचिका काल दिलेली आहे न्यायालयामध्ये आणि त्यानंतर त्याच्या केसवर काय होणार ते आपल्याला नंतर कळणारच. मी तुम्हाला नक्की सांगणारच. परंतु बिग बॉसचा खरा चेहरा मला असं वाटते, की त्यांनी डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे. खूप वाईट वागणूक आहे. एखाद्या व्यक्तीला पूर्ण सेंटेन्स तुम्ही बोलू दिल्या असत्या, तर एवढा मोठा मुद्दा झाला नसता. परंतु त्यांना
फक्त त्या व्यक्तीकडून, दिव्याकडून त्यांना माहीत आहे, की दिव्या हे खूप पॉप्युलर आहे. ह्यांच्या खूप हिला मानतात. हिचा फायदा कसा घ्यायचा, हिच्या टी-आर-पीसाठी कसा यूज करायचा, हिचा मतलब हिची जी इमेज आहे कशी वाईट करायची किंवा कशा काय करायच्या या सर्व गोष्टी, हा सर्व कारस्थान बिग बॉसचा आहे. कारण की तिला पूर्ण बोलू दिलं असतं, तर अशा गोष्टी घडल्याच नसत्या. परंतु तिला पूर्ण बोलू दिलं नाही. तिला कट वगैरे केलं. जे मेन क्लिप्स होते, जे व्हिडिओज होते ते हाईड केलं. ते लोकांना दाखवलं नाही. फक्त ह्या सर्व गोष्टी टी-आर-पीसाठी, की लोकांना टी-आर-पी कशी भेल, इंग्लिश बोलणारी कोंबडी हे वगैरे बोलणे वगैरे, लोकं कसे अट्रॅक्ट होतील, लोकं गुस्सा होतील. हे सर्व कॉन्ट्रोव्हर्सी करणे आणि बिग बॉसची टी-आर-पी येवो आणि बिग बॉस शो अजून महान हो आणि मोठा हो. फक्त ह्याच्यामागे कारस्थान हाच असेल, मला तरी असं वाटते. आणि बिग बॉसचा खरा चेहरा दिव्याने दाखवला गेलेला आहे आणि पुढे काय होणार आहे ते मी नक्कीच तुम्हाला सांगेन. अँड थँक यू सो मच अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर थँक यू सो मच. आणि प्लीज हर व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, की त्यांना कळेल, की ॲक्चुअल धमकी जे तुम्हाला वाटत आहे ते धमकी नाही, तर ॲक्चुअली बिहाइंड ऑफ द स्टोरी वेगळीच होती वगैरे म्हणून. थँक यू सो मच अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.